नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा त्यांचा श्री चांगले 65 हा ग्रंथ आपण पाहतो. चांगले 65 हा ग्रंथ आता आपला निंद्यापेक्षाही झालेला आहे. त्या चांगले 65च्या 65व्या म्हणजे पाहणे. कालच्या उडी कालच्या बावननाव्यामध्ये ज्ञानोबा सांगत होते चांगदेवाला त्यारे चांगदेवा तेशी उपदता दृष्टी न फुटता दृष्टी तू भेटी माझी तुझी. देवा जन म्हणाले त्यारे चांगदेवा काही गोष्टी ह्या बोलता येत नाही. निर्माण होणं काही गोष्टीच करता येत नाही, बोलताच येत नाही. दृष्टी त्यात कमी पाहणं दृष्टी पुरत म्हणजे दृष्टी बाहेरच येते, दृष्टीनं पाहताच येत नाही. आणि तिची जी मला भेट होते ती तू आणि मी पडालेला होते. तुम्ही नाही मी नाही तरी भेट आहे अशी हे अजून वेगळी भेट आहे. तेव्हा या भेटी संबंधिताला बोलवून आलेलं आहे. कालचे काही दिवसात संत पुरुषांचे दाखले राहून गेलेले तेव्हा ही भेट आहे. ही आत्म्याची आत्म्याशी होणारी भेट, आत्मस्वरूपाची भेट आहे. ही आत्मस्वरूपाची भेट होत असताना भेटणार आहे आणि ज्याला भेटतो आहे त्या दोघांनी अपार आनंद आहे. कारण ही भेट लौकिक भेटीसारखी नाही. ही जी भेट आहे ही आपल्याला सर्वसामान्य आपल्या साधकांना घ्यायची असेल तर आपल्याला सद्गुरूच्या कृपेने भेटायचे. ज्ञानोबा आपले सद्गुरू आहेत आणि ते सद्गुरू या चांगल्याला भेट देत आहेत. किंवा आपल्याला सुद्धा आपल्या सद्गुरूच्या कृपेने ही भेट घडू शकते. गुरु कृपेने काय करतं ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला अमृतानुभवाकडे अनुभव द्या. ज्ञानेश्वर महाराज सांगत होते जयाची कृपा तुषारे, जयाचेनी कृपा तुषारे परतले अभितेचे मोहिरे, परतले अभितेचे मोहिरे परिणामे तले अपारे अमृत बोधामते, परिणामते परिणामे अपारे बोधामृते. ही अमृतानुभवी ज्ञानोबा या मुलीमध्ये सांगितलेले
सद्गुरूच्या कृपा तुषाराने, तुषार म्हणजे छोटासा दूध पाणी, तुषार म्हणतात. गुरुकृपा किती होतो? एक तुषार आहे, पाण्याचा लाटा घेईल. सगळी गुरुकृपा आपल्याला गुरुचा लहानशा तुषारा इतक्या कृपेने सुद्धा काय घडतं? ज्ञानवाचा परतने अविद्येचे या ओळीची दोन अर्थ करतात. परतने अविद्येचे गुरु, अविद्या जी आहे, अज्ञान जे आहे, तिचं संयोग करून जातात, आणि दुसरा अर्थ आहे अविद्येचा मोह करून जातो. कसं आहे आपल्याला अविद्या अज्ञान जे आपल्या अंतःकरणामध्ये भरलेलं आहे ते धरून जातं गुरुकृपेच्या लहानशा पाण्याच्या प्रेमाने, तुषाराने. सामर्थ्य गुरु एक छोटासा बिंदू पाण्यात थोडीशी गुरुकृपा आपल्याला झाली तरी आपल्याला आपलं अज्ञान फार घडवून देते, आणि मग त्याचा परिणाम काय होतो? शरीरामध्ये अपारे बोधामृत, आणि त्याचा अपार बोधामृत आपल्याला प्यायला मिळते. बोधामृत म्हणजे ज्ञानामृत. गुरुकृपेनं अविद्येचा नाश झाला. आपल्या अंतःकरणाची जी अविद्या आहे, अज्ञान आहे, ते निघून गेलं. मग ज्ञानामृताचा अपार वर्षाव आपल्याला, ज्ञानामृत आपल्याला भरपूर प्यायला मिळतं. म्हणून या सद्गुरु प्राप्तीने आपल्याला जी प्राप्ती स्थिती होते ती बोधामृताची होते. अमृताचा बोध आपल्याला किंवा दुसऱ्या चरणामध्ये, दुसऱ्या गुरुमध्ये ते सांगतात. सांगतात गुरुकृपा आणि गुरु सद्गुरु यांची जी भेट आहे ती कशी आहे? जशी आता चांगल्याची आणि ज्ञानाची भेट आहे तशी सद्गुरूंची आपली जी भेट होते त्या भेटीने काय घडतं ते ज्ञानवाद त्यांचा अनुभव सांगतात. जो भेटलियाचे सवे, जो म्हणजे जो सद्गुरु भेटल्याबरोबर भेटलियाचे सवे मूर्ती पायांचे घावे. नंतर सद्गुरूची भेट झालेली आहे आपल्याला, त्या सद्गुरूच्या कृतीनं आपल्याला स्वीकार केला नाही केला, मग उपायांचं धावणं बंद. म्हणजे भगवत प्राप्तीसाठी, आत्मप्राप्तीसाठी जे जे काही उपाय करतो, ज्या ज्या साधना करतो त्या सगळ्या बंद होतो. गुरुंच्या भेटीनं आपल्याला आपल्या सगळ्या उपायांना बंद करावं. हे आपल्या विशेषतः आपल्या साधकांना फार महत्त्वाचं. पण आपले साधक काय करायचं, बाकीचे उपाय करतच बसतात. सद्गुरूची कृपा झाल्यानंतर त्या सद्गुरूच्या कृपेचा जो लाभ आहे ना तो पूर्ण घ्या ना. त्या कृपेचा पूर्ण लाभ न घेताना आपण आणखी त्या कृपेच्या बाजूने किंवा त्या कृपेला लागून आणखी अनेक वेगळ्या प्रकारच्या साधना करत होतो. नाना कीर्तना बघा, नाना प्रकार असंही बाकीच्या साधना बंद झाल्या करतच राहतात. आपल्या देशात साधकांबद्दल सगळं जिथे जिथे असलेले आपले साधक झालेले ते साधक वेगळ्या गोष्टी करत बसतात. क्षेत्रेपर्यंत वाचत बसतात, एका देवदेवतांची पूजा करतात,
कुठली व्रत आणि काय आणि त्यामुळे आपली जी साधना आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. तिला म्हटले की आपल्याला की गुरु भेटली असे सगळे उपायांचे उपायांची धावपळ बंद. उपाय म्हणजे साधना मार्ग, बाकी उपाय बंद करा आणि सगळी कृपेने जी साधना आहे ना तिचाच मार्ग करा, तीच पत्नी धरून करा. तिथं आमचे पाय धरून मिळतात, ती आम्ही जास्त करत नाही. आणि बाकीच्या ज्या गोष्टी त्यात सुद्धा आवश्यक नाही त्यामुळे आमचा जास्त काल खूप भीतली असे सगळे उपायांचे घाळे प्रवृत्ती गंगा स्थिरांगे सागरी म्हणतात. ही प्रवृत्तीची गंगा आहे, जगाकडे वाहणं, जगाकडे जगाची दृष्टी करत राहणं, जगाचं सगळं करणं, ही जी प्रवृत्तीची आपली गंगा वाहून सगळे कर्म ही प्रवृत्तीची गंगा थांबली आहे. प्रवृत्ती गंगा स्थिर गंगा त्याच्यामध्ये सागरामध्ये ज्याप्रमाणे गंगा नदी सागराला मिळाली किंवा तसं वाहन पुढे बनवून जातं ना, सागरात गेली की त्याची किंमत वाहन बनली. तसं आपली ही प्रवृत्तीची जी गंगा जगाकडे वाहून तिचं वाहन बनवून जातं आणि त्या सागरामध्ये तुम्ही कोणता सागर? सद्गुरू कृपेचा सागर. सद्गुरूच्या कृपेमध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की ती आपली प्रवृत्तीची गंगा तुला बनवून जाते, फिरून जाते आणि ती व्हायला पाहिजे. कधी जगाची जी प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे, मनाचे जे त्यामध्ये बंद करते आणि ती प्रवृत्ती गंगा बंद झाल्याशिवाय, स्थिर झाल्याशिवाय आम्हाला मार्ग कसं जाऊ. म्हणून प्रवृत्तीचा मार्ग थोडासा थोडा होणार बंद करा आणि आता त्या प्रवृत्तीतून निवृत्त होताना कमी कमी मनाने तरी या देहाने निघायला कसं सागरी धन्यवाद. सांग देवाला हे सांगून अरे सांग देवा आता तुम्ही प्रवृत्ती गंगा बसते, तू आहे मोठा योगी आहे, तस्वी आहे, सगळे तुझ्या चांगले गुण आहे, परंतु तुझी प्रवृत्तीकडे येऊन जाऊ जगाकडे तू जाऊ लागलेला. ही जी प्रवृत्ती गंगा बंद कर आणि तू आता त्या कृपेच्या सागरामध्ये ये आणि देवांचं भेटीचं सुरू आहे. आज आपल्याला काशी त्यामध्ये पुष्कळ सुटली आहे. ते जे शब्द आहेत ना ती सोपी वाटतात, परंतु त्या उड्यांच्या शब्दांच्या मागे असलेला जो अर्थ असतो तो गहन स्थिर आहे, अनाकलनीय आहे. असा जो अर्थ आहे तो अशी आता मी तू या उपाधी, आता मी आणि तू या उपाधी ग्रासून भेटी विसरी, उपाधी ग्रासून विसरी भेटी, नुसती भेटी उपाधी गेल्या, मी तू या उपाधी येतात.
ते भोगिली अनुवादी ती जी भेट आहे ती आम्ही घेऊन म्हणजे वारंवार तिचा अनुभव घेतला ही जी आत्म्याने आत्म्याशी होणारी ही जी आत्मभेट आहे त्या भेटीचा आम्ही वारंवार अनुभव घेतलेला आहे. आणि ती भेट कशी होते म्हणे त्या भेटीमध्ये मी नाही तू नाही. तेव्हा आपली ही जी भेट आहे त्याच्यामध्ये मी पण नाही तू पण नाही. मी तूपणा हा दोन मध्ये असतो दोघांमध्ये असतो आणि आत्म्याच्या दृष्टीनं आत्मा एकच आहे. कांदेवाचा आत्मा वेगळा आणि ज्ञानवाचा आत्मा वेगळा किंवा आपला आत्मा वेगळा असं नाहीये. आत्मस्वरूप एकच आहे. सगळीकडे एकच भरलेले येते. त्यामुळे त्या दोन व्यक्ती दोन देह ह्या उपाधी आपल्याला ही देहाची उपाधी आलेली आहे. आपल्याला मानकांनी आम्ही देह खरा म्हणतो आणि आत्मा असेल नसेल पूर्ण आहे की आत्म्यावर भरोसा देहावर आहे. देह खरा आहे. वास्तविक देह ही ती आत्म्याची उपाधी आहे. देहामुळे आत्म्याकडे जाता येतं. आत्मा नसता आपल्याला देहच नसता मन बुद्धी चित्त किंवा काही राहिली नसती. असं की देह ही उपाधी आहे. जसा चष्मा डोळ्याला आपण लावतो ही डोळ्याची उपाधी आहे. पेन्सिल कार्ड वगैरे घेतो लिहायला उपाधी आहे. अशा अनेक उपाधी आहेत त्या. पुन्हा ह्या सगळ्या उपाधींनी आपलं हे सगळं कार्य चाललेले आहे. सगळं उपाधी म्हणजे त्याच्यावर ठेवलेली त्यावर उपाधी. तेव्हा हा देह उपाधी आहे म्हणजे त्या आत्म्याची उपाधी आहे. आत्मा या देहाच्या उपाधीने सगळं करतो. विषय आम्ही देहाला उपाधी समजतो. उपाधी म्हणजे साधन करण म्हणतात त्याला. इंद्रिय ही सुद्धा देहा उपाधीने काम करतात. तेव्हा मी तूपणा या मी तूपणाच्या ह्या ज्या उपाधी आहेत या ग्रासून टाकून नशा करून ही आपली त्या उपाधी शिवाय होणारी भेट आहे. त्या भेटीमध्ये मी नाही मी नाही अशी भेट असते. आपली नेहमीची संसारातली व्यवहारातली जी भेट असते ती भेट अशी नसते. भेट म्हटली की दोन कोणीतरी कोणाला भेटलं पाहिजे ना. त्याशिवाय भेटच होती. म्हणजे भेटीचा जो आसाम डोक्यात आहे लागू होती. इथं तू नाही मी नाही तरी भेट आहे. आणि हे मानवी सत्य आहे. हे अखंड सत्य आहे. हे काही असं बदलणार वचन नाही बदलणार सावलं नाही. एक मानव असं म्हणणारे की अशा प्रकारची जी भेट आहे ना ती मी भोगली आहे. आणि जेव्हा मी तू पडावी ही जी असली आपली भेट आहे ती मी भोगली. आणि मग हीच भेटीचं मी अनुवादी बोलून त्याच भेटीचा मी अनुवाद म्हणजे त्याच भेटीचं स्पष्टीकरण मी बोलून वारंवार 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 सांगतो. ऐकून आलं
भेटीचं जे स्वरूप आहे मी ते तुला वारंवार सांगून लागले, लक्ष देतले आणि तू अशी भेटली नाही. तेव्हा ज्ञानोबाची आणि साईबाबांची जी भेट आहे मला ही अपूर्व आणि अत्यंत जगावेगळी भेट आहे. आणि ती जगावेगळी अत्यंत आगळीवेगळी भेट असल्यामुळे आपल्यासारख्या सामान्य माणसाला या भेटीचे स्वरूप होते. काय असेल या भेटीवर? ही भेट डोळ्यांना दिसत, ही भेट शब्दांनी बोलता येते, ही भेट इंद्रियांना अनुकूल नाही, स्पर्श नाही. या भेटीचं स्वरूप काय नाही? स्वरूप आत्मस्वरूप आहे. ही भेट आत्म्याची आत्म्याशी होणारी भेट आहे. म्हणजे आत्मा आत्म्यामध्ये समरत होणार, जीव हे जे आत्मचैतन्य संग्रहामध्ये आहे हेच आत्मचैतन्य ज्ञानोबामध्ये पण आहे. ज्ञानोबा त्याचं ज्ञान आहे, ते ज्ञानी आहे, आत्मज्ञानी. संग्रहामध्ये जे आहे आपल्यामध्ये पण आहे, ते पण आपण आत्मज्ञानी नाही. आपण चांगल्याचं पण शिकले. तेव्हा ज्ञानोबाला सांगताय, ज्ञानोबा सांगताय सांगोबाला, आणि सांगोबा म्हणजे जे बाह्य स्वरूप आहे, हा जो तुझा मीपणा आहे, अहंभाव आहे, अहंकार आहे, आसक्ती, वासना आहे, कर्मफल आहे, सगळं याच्यामध्ये तू दूर करून गेलेला आहे. तेव्हा या सगळ्या उपाधी तू वागून ठेवलेल्या आहे. हा शिष्य परिवार एवढा ते तुझा विरोध करतात, जे काय करतात, तुझा अहंकार वाढतो. त्यामुळे वास्तविक सत्पुरुषांचा अहंकार वाढायला नको. सद्गुरूच्या कृपेचा तुम्हाला लाभ झाला म्हणून सद्गुरूला त्याचं काही महत्व नसतं. ज्याला लाभ झाला त्याला महत्व. सद्गुरूला काय घ्यायचं, काय द्यायचं, तुझं पाहिलं तर आम्हाला वाटतं की तू किती गेला म्हणजे लोकांच्या लागू शिष्यांच्या मताप्रमाणे तू वागायला लागला. हे जे तू वागलं हे ज्ञानी पुरुषाला योग्य होणार नाही. तेव्हा आपली जी भेट आहे आता आपल्याला समजले की उपाधी टाकून होणारी भेट आहे. आता या ठिकाणी कुठली उपाधी नाही, देहाची तर उपाधी नाही, पण त्या देहात मूर्तीपणा येतो, मानवतेने येतो. त्या सगळ्या बाह्य उपाधी जेवढ्या आहेत तेवढ्या फेकून दे बाजूला आणि अंतरंगामध्ये जा. आणि अंतरंगामध्ये असलेला जो आत्मराज आहे त्याच्यामध्ये शिव, त्या आत्मराजाची ओळख करून घे. त्या आत्मराजाला आता ती भेट आत्म्यामध्ये जेव्हा जाईल तेव्हा या खरं तत्वज्ञान, खरं आत्मज्ञान प्राप्त होईल. आत्म्याचं स्वरूप जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण अज्ञानी स्वरूप करण्याचा अर्थ हे ज्ञान. आत्मज्ञान झाल्याशिवाय हे आमच्या अंतःकरणामध्ये असलेलं हे जे जगाचं ज्ञान आहे तेही अज्ञान आहे, ते आत्म. आचार्य सांगत होते, शंकराचार्य हे किती जुना सिद्धांत आपला.
आपल्या हिंदू धर्माची सगळी चौकट त्याच्यात बसवलेली आहे. आपल्या सगळ्या संतांनी त्या आचार्यांच्याच तत्वज्ञानाचा प्रसार केलेला. ब्रह्म सत्य काय खरंय? ब्रह्म. ब्रह्म म्हणजे आत्मा, परमात्मा, परब्रह्म. काय नाव आहे त्याला? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे जे जगत दिसतंय, हे जे विश्व दिसतंय ना, हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नव्हे बरं, खरं आणि खोटाचा प्रश्न. आणि सत्याच्या गोष्ट खोटं म्हणतो. आचार्य ब्रह्माला सत्य म्हणतात आणि हे जे जगत आहे या जगताला मिथ्या म्हणतात. खोटं म्हणत नाही, असत्य म्हणत नाही, हे मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे जे टिकत नाही, जे बदलत असत, जे नाश होणार असत, त्याला मिथ्या. तर जगत कसं आहे? मिथ्या आहे म्हणजे बदलणार आहे, नाश होणार आहे. जगताचं स्वरूप कसं आहे? परिवर्तनशील आहे, त्याला मिथ्या म्हणतात. जीव ब्रह्मही ना करा आणि आपल्यामध्ये जो जीव भाव आलेला आहे तो वास्तविक ब्रह्मच आहे. ब्रह्माची चेतना त्या जीवाला मिळालेली, तोही ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. आचार्य सांगितले. आणि या एवढ्याच तत्वावर आपल्या तत्वज्ञानाचा प्रसार झालेला आहे. आपल्या सगळ्या ऋषींनी, आपल्या सगळ्या साधू संतांनी, त्या महापुरुषांनी हाच प्रसार त्याच्यात किंवा आचार्यांचे जे मूळ तत्वज्ञान आहे ते खरं तत्वज्ञान. ज्ञानाला सुद्धा तेच म्हणतात. अहो मी तुझी ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर हे जे लेखन करतोय किंवा सांगतोय, लेखन मी केलं ज्ञानाने. भगवद्गीता पुढे ठेवून ते बोलत होते देवाशीच्या त्या मंदिरामध्ये. त्यावेळेला ते असं म्हणायचे की हे मी माझं जे आहे ना, हे जे सांगणं आहे ना गीतेवरचं, हे माझं नाही. मी कोण? ते म्हणतात पैसा व्यासांचा मागोवा घेत. यापूर्वी व्यासांनी त्या भगवद्गीतेवर भाष्य केलेले, स्पष्टीकरण विवरण केलं. ते माझे गाईड आहे, ते माझे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या मार्गाने मी चाललोय. ज्ञानवास कधी म्हणते की माझं शिकवणं आणि माझं हे सांगणे ते सगळ्यापेक्षा वेगळं आणि चांगलं म्हणून श्रेष्ठ. ऐसा व्यासांचा मागोवा घेत, व्यासांच्या मागोमागे मी चाललेलं आहे. भाष्यकारा ते वाट कसं मी काय करतोय, जे भाष्यकार म्हणलेले गीतेचे आदि शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य लिहिलेले ते भाष्य ज्ञानोबंधी वाचलेले. भाष्यकारा ते वाट कसं, त्या भाष्यकार आदि शंकराचार्यांना मी वाट विचारतोय की महाराज कसं यावं या गीतेवर, काय द्यावं, त्यांचं मार्गदर्शन मी घेतोय. अयोग्य ही मी न हे जाईल. अहो मी जरी अयोग्य असलो, माझ्यामध्ये ती योग्यता नाही भगवद्गीतेवर काही लिहायची, भगवद्गीतेवर भाष्य करण्याची योग्यता माझी नाही. मी तर लहान आहे, किती लहान आहे, माझी बुद्धी किती लहान आहे. मला काय अभ्यास नाही, अभ्यास नाही म्हणून मी असा अयोग्य असा नाही. जर मी या महापुरुषांच्या मागे मागे जातोय, त्यांचं मार्गदर्शन घेऊन चालतोय, तर मी कुठे जाईल? ते जाईल. आता ते ज्या ठिकाणी पोहोचले त्याच ठिकाणी त्यांच्या मागे मागे चाललो. म्हणजे जसं आपण एखाद्या जंगलातून चाललो आहोत
आणि मग जंगलामध्ये आपल्याला सोबत सगळं माहिती नसेल, मग त्या ठिकाणी आपला पुढे मार्गदर्शक असतो जो आपल्याला जसं घेऊन चालतो तसंच ज्ञानोबांचे कार्य आहे. ज्ञानेश्वरी ही माझी त्या भाष्यकारांची आणि व्यासांची मार्गदर्शनामुळेच बनलेली आहे. मी काही वेगळं काही सांगितलं नाही आणि ते जास्त नाही पोचले तिथे समजून झालं ज्ञानोबा तेव्हा ज्ञानोबा अरे चांगलेवा भगवद्गीतेवर संस्कृत म्हणून ज्या महापुरुषांनी संवर्धन केलं, विवरण केलं, त्या विवरणाचा अर्थ सर्वसामान्य लोकांनाही व्हावा. सर्वसामान्य लोकांना ही भाषा उलट नाही आता म्हणून ज्ञानोबांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आणि मराठीचा त्यांना फार अभिमान होता. ज्ञानोबांना आपल्या मराठी भाषेचा, मातृभाषेचा अभिमान होता. माझा मराठाची बोल कौशे, माझा मराठा बोल कौतुकाचा आहे. अमृताचे पैदेशी जिंके, माझा मराठा बोल इतका कौतुकाचा आहे, इतका चांगला आहे की तो अमृतालाही जिंकून घेईल. हे अमृता किती गोड आहे, त्याला शब्द किती गोड आहे. अमृता केली पैदेश ऐशी अक्षरे रसिके मिळून अशी रसिक अक्षर रसदार अक्षर मिळून आणि आणि सर्व मिळली अशी ज्ञानेश्वरी आवर बोल करावी. भगवद्गीतेवर ज्ञानोबांचं जे भाष्य जे विवरण आहे तसं विवरण कुणालाही करता आलेले आहे. विवरण करते खूप आहे. गीतेच्या अनेक प्रवृत्ती आहेत, अनेक लोकांनी भाष्य लिहिली आणि मुख्य सगळ्या भाषेत अनुवाद झालेले. ज्ञानोबासारखे कुणाला झालेले हे का नाही, कारण ज्ञानोबाजी लिहून झालेले आहे ते आत्मस्वरूपात मध्ये आल्यानंतर लिहित आहे. हा मोठा फरक आहे. आत्मज्ञानी झाल्यानंतर एखादं कार्य करणं आणि अनात्मज्ञानी नुसता पंडित असलेला एखादा विद्वान तो काही करणं त्याच्यामध्ये मोठा फरक आहे. सोपी गोष्ट आपणही संसार करूया, पण आपला संसार आणि एकनाथ महाराजांचा संसार तेही संसारी प्रपंच केला त्यांनी, परंतु आपल्या प्रपंचामध्ये बांधलेली फार आहे, दुःख फार आहे, अडचणी फार आहे, कटकटी फार आहे, असा हिसाबी भरलेला आहे. नाथांचा प्रपंच म्हणजे परमार्थ, परमार्थ आणि प्रपंच त्यांनी एकूच केलेला. ते असं का जमलं त्यांना, कारण आधी ते सद्गुरू प्राप्त करून, गुरु प्राप्त करून, सद्गुरू प्राप्त करून, पंचा करून ही आत्म विद्या त्यांनी प्राप्त केली. वेदांत संहिता अगोदर त्यांना भेटलेली सांगा आत्मज्ञानी असतो त्याचा प्रपंच कसा असतो. आणि जे आत्मज्ञानी नव्हते ज्यांनी प्रपंच करायला किंवा परमार्थ आणि प्रपंच त्यांच्यासारखा करायचा प्रयत्न केला, त्यांचा प्रपंच झालाच नाही चांगला. नाही जमला त्यांना मला चढत 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 गेलेले नंतर मिळाले. तसं नाथांचं नव्हतं. तेव्हा आत्मज्ञानी आधी व्हा आणि आत्मज्ञानी झाल्यानंतर मग जे तुम्हाला करायचं ना ते इतकं उत्कृष्ट होतं, इतकं चांगलं होतं, इतकं नमुनेदार होतं. परंतु आम्ही अज्ञान अवस्थेमध्ये चांगलं करायचा प्रयत्न करतो. अज्ञानी आत्मज्ञान तर नाहीये,
स्वतःला ज्ञानी समजतो आणि मग आम्ही जे काही करतो ते अज्ञानी माणसाचं जे कार्य आहे तो त्याच्या अज्ञानाचं प्रगटीकरण असतं. आत्मज्ञानी माणसाचं जे काम होईल ते त्याच्या आत्मज्ञानाचं प्रगटीकरण असेल. खरं की नाही? आपण जे खाल्लेलं असतो त्याचा ढेकर येतो की नाही, तेव्हा आत्मज्ञान कधी प्राप्त करावं आणि नंतर मग हे कार्य करावं. आजकाल सेवा करून राहिलेले फार गोंधळ आहे. कसली सेवा आहे? तेव्हा ज्ञानोबा खाऊन राहिले चांगलेवा माझी जी भेट आहे त्याचा उपलता दृष्टी न फुटता दृष्टी मी तू वीण भेटी माझी तुझी. तेव्हा ही जी तुझी माझी भेट आहे ती शब्दांची पाहण्याची बोलण्याची गोष्ट नाहीये, त्याच्याशिवाय आणि मी तू पणाशिवाय अशी ही भेट आहे. मग ही भेट कशी होते? इकडे का तेव्हा तुझी माझी भेट ही मौनाची भेट आहे. मौन करण्याची म्हणून ज्ञानोबा सांगायले मौनदा तुझे नाव राशी नाव. हे आत्मराजा कसा आहेस? तुझं राशी नाव आहे मौन. मौनदा तुझे राशी नाव. आता स्तोत्री के बांधो हाल. अरे तुझे मौन स्वरूपामध्ये आम्हाला मौनामध्येच आमचं जे तुझं स्वरूप आहे ते जाणता येईल. तर स्तोत्रामध्ये बोलण्यामध्ये ते कसं म्हणून शब्दांमध्ये जिससी ते तुझे मात भरू काही तुझा हा जो मोठेपणा आहे त्याचं भजन कसं केलं जाईल? तुझं भजन करण्यासाठी कुठलाही शब्द मला आठवत नाही. म्हणून स्वीकारलेलं आहे, म्हणून तुझं नाव आहे. तुझं स्वरूप शब्दाची दृष्टीच्या सूत्र असं काही आहे की ते सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे मनाच्या पलीकडे शब्दांच्या पलीकडे आहे. मग ते तर आम्हाला प्राप्त करायचे, ते तर आम्हाला जाणून घ्यायचे. तेव्हा ज्ञानोबा सांगलेले तैसा रूप होऊन माझे माथे क्रियावीर दोन होते. बघा आता आपल्याला दोन आत्म्याची उदाच्या भजन करायचं कसं करतात हे ज्ञानोबा सांगण्यात आहे. जर तुला माझ्या स्वरूपाचं भजन करायचं असेल, माझ्याबद्दल तुला काही लिहायचं बोलायचं असेल, तुला कसं करावं लागेल? रूप होऊन माझे. तुला काय करावं लागेल? तू आधी माझं रूप हो, मी माझ्यासारखं हो, मी आत्म्यासारखा हो, मी तू आधी आत्मा हो. आम्ही आधी काय हो? आम्ही आधी देह आहोत. मी देह आहे देहाचं सगळं. आणि मग या देहाने देवाची स्थिती करतो, आम्ही भगवंताची स्थिती करतो. खरी स्थिती आत्म्याने आत्म्याची स्थिती करायची, आत्मा म्हणून आत्म्याची स्थिती करायची. अशी ही भक्ती किंवा पूजा आहे. माते जो क्रियावीन भजे
भजनामध्ये कुठली क्रिया नाही बरं, निष्क्रिय भक्ती होती भजनाची. आरावराने भजन नाचून म्हणून काहीच नाही तिथं, क्रियावीन भजे. अलंकार उकार सहजे सोनिया केली. त्याने उदाहरण दिलं की सोन्याला ज्याप्रमाणे अलंकार घालतात, आता सोनं खाली सोन्याला सोन्याचाच अलंकार घातला, मी काय केलं तसं भगवंताला आत्म्याने भजायचं. सोन्याला सोन्याचाच अलंकार घातला, मी काय केलं तू तसं आत्म्याला आत्म्याने भजायचं. आत्मा होऊन आत्म्याची क्रिया करायची, ही संधी अशी चांगली आणि ज्ञानदेवाची भेट आहे. दृष्टांत देतात ज्ञान म्हणतात का चंदनाची धृती जैशी चंदनी भरे अपैशी. चंदनाची धृती म्हणजे चंदनाचा सुगंध, धृती म्हणजे सुगंध. चंदनाचं लाकूड आहे, झाड आहे, त्याचा जो सुगंध असतो तो सुगंधच त्या चंदनाची पूजा आहे. त्या सुगंधामुळे त्या चंदनाला महत्व आहे ना. आणि तो कोण देत असतं, बाबळीचं आपण येतो ना आपण चंदनाला उभारला. हे जे चंदन आहे लाकूड, त्या चंदनामध्ये धृती म्हणजे जो सुगंध भरलेला आहे तो सुगंध त्याची पूजा आहे. सुगंधाने चंदनाची पूजा होते, त्याचीच त्याच्याकडून पूजा होते. का चंदनाची धृती देशी चंदनी भजे अपैशी. चंदनाला भसलेली चंदनामध्येच राहिली, चंदनाची सेवा करते धृती सुगंध. किंवा दुसरं उदाहरण देतात का अपृथ्वी शशी चंद्रिका आहे. किंवा अपृथ्वी शशी म्हणजे चंद्र, चंद्रिका म्हणजे चांदणं. चांदणं आणि चंद्र भिन्न नाहीये, चंद्रामध्ये चांदणं असतं आणि ते चांदणं चंद्राचं चंद्राला घसतं. किंवा ज्यांना त्या चांगल्याच्या भीतीबद्दल सांगत आहे आपल्याला, भाऊ आमची भेट कशी आहे आता, आणि देवतानं आम्ही या भेटीसाठी चांगल्याची भेट आहे. बरं का ठिकाणी नाही या देहाचा उपाधी देह आहे, आत्मा आहे देहात, आणि देहात राहणारा हा जो आत्मा आहे याने उपाधी घेतली देहाची, आणि म्हणून आपली सगळी कामं देहाच्या उपाधीने चालतात. तशी ही देहाच्या उपाधीने होणारी भेट नव्हे, उपाधीच आहे. त्या सगळ्या उपाधी शुद्ध आत्मस्वरूप जे आहे ते शुद्ध आत्मस्वरूप आत्मस्वरूपामध्ये मिळतं. आत्मस्वरूप आत्मस्वरूपामध्ये निवड होतं, ते खरं सरी. प्रश्न सांगा ज्ञानोबा ही त्यांची आणि चांगदेवाची भेट आत्मस्वरूपाची जर आहे तर ती अखंड होते का मग? होते. आता आपली जेव्हा आपण लोकांना भेटतो, दोन माणसांना तेव्हा ती काय नसते का आपली भेट? ती जी समोर येणारी व्यक्ती आहे तिला आपण भेटलो म्हणजे बोललो किंवा आलिंगन केलं किंवा लोकांना किती वेळ पाच बसून त्या व्यक्तीकडे किती वेळ भेट चालेल, एवढं त्या भेटीचं जे लक्ष असेल जे असेल तेवढा पूर्ण करायचं सांगितले. पण आत्म्याची भेट ही अखंड चालते. ही जी भेट आहे ती अशी तात्पुरती नाही, प्रासंगिक नाही, हेतू शून्य अशी ती भेट आहे, निरपेक्ष भेट आहे. अपेक्षा नाही त्याची, काही प्राप्त करायचं नाही आपल्याला.
आत्मा आत्म्यामध्ये जगायचं काय अपेक्षा आहे. म्हणून आत्मभेद जी आहे ती आत्मभेद निरपेक्ष आहे. बरोबर अशी जी भेट आहे ती अखंड दाखवलेली मग अखंड दाखवली जन्मांतरामध्ये ती कशी चालते. या आत्म्यावरच निराळ प्रकारच्या वेगळ्या देहांची हे सगळे देह आत्म्याच्याच चिंतनेतून प्रगत होतात आणि ते निर्भयपणाने वागतात, वेगळे होतात. त्याचं की आत्मा आधार आहे, अधिष्ठान आहे. या विश्वाचा अधिष्ठान कोण आहे? समाधान आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर हे विश्व करलेले दिसते निर्माण झालेले. म्हणून आत्मा हा सगळ्यांचा अधिष्ठान असल्यामुळे आम्ही सगळे देह त्याच्यावर आहोत, त्याच्यामध्ये आहोत. आपण नेहमी घेतो पाणी भरायला गेलेल्या वासऱ्या नदी पाणी आणि भरल्यानंतर ती कोणाची खाली सोडतात, पाण्यामध्ये जाते. मग त्या घागरीच्या बाजूने पाणी आहे आणि घागरीमध्ये सर्वत्र पाणी आहे. त्यासह आपल्या देहामध्येही ते ब्रह्म आहे, आत्मा आहे आणि देहाच्या बाजूने म्हणजे आमचे सगळे देह ब्रह्मामध्ये आत्मामध्ये आहे. हा विचार आहे. हा जो कायम आपण केला तो ब्रह्म हो. मग ते ब्रह्म बनवण्यासाठी आम्हाला का दिसत नाही असा प्रश्न. ते दिसत नाही याचं कारण आहे, याचं कारण ज्ञान नाहीये, त्याचं कारण आत्मज्ञान नाहीये. आणि ते आत्मज्ञान होण्यासाठी आपल्याला आधी देहामुळे त्याला जाणलं पाहिजे. बाहेर विशाल कसं बोलण्याचे कशा कशाला तुम्ही आत्मा म्हणला सगळे ब्रह्म आहे. सगळे ब्रह्म मग ते कळून कशी. पण आपल्या देहामध्ये नसलेलं जे चैतन्य आहे ते कठोर तुम्हाला समजेल. म्हणून आपल्याच्या शोधासाठी बाहेर येण्यापेक्षा अंतरंगाकडे अंतरंगामध्ये आत्मा भेटेल. बहिरंगामध्ये तो आहे, पण बहिरंगामध्ये त्याचं स्वरूप जे आहे ते अनात्मनी आहे. कशाने प्राप्त होणार आहे ते कशाने दिसणार नाही. म्हणून आत्म्याचा अनुभव हा आपल्याला आपल्या देहामध्ये घ्यावा आणि ते सोपं जातं. आता तू आणि आत आल्यानंतर मग तुला हे दर्शन तुला होईल. तुकाराम महाराज सुद्धा कोणत्या एका साध्या अशा देवीचा एका साध्या घरामध्ये साधे शेतकरी होते. तुकाराम महाराजांचा अनुभव फार चांगले जाते. अनुभव या तुकारा आकाश आहे. अरे हा तुका आता केवढा झालाय आकाश आहे. तुम्ही कोण होता त्या कणासारखा असलेला स्वतःसाठी गोवा आता आकाश शांत साखा समुद्र सांगले कलेवर हे जे कलेवर हा बोध आहे ना आम्ही आता
Ingin katamu sempurna. Disebut sami kamu ini. Mungkin sambil kami berdoa, buat masa akan asal buat hidup. Oh, bisa. संसार हा धर्माचा आकार आहे. धर्मानुसार संसार खरा नाही. या संसाराला आम्ही शिकलो आहोत आणि खरा आपण आहोत तो संसार खरा नाही. पूरा बरोबर तो धर्माचा आकार सांगितली ही जी कृती आहे ज्ञान यासाठी किंवा आणि ही पण बोलणार आहे त्याकडे या घटामध्ये या देहामध्ये आता दिवा पेटलेला आहे. दीप उजळला आणि ते आतमध्ये तो आत्माराम आता प्रगट झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे. हे आता आता उपचारच करायचा आलो त्यासाठी तुकाराम महाराजांची जी स्थिती आहे ती घेऊन पुरुष आत्मज्ञानी कसे झाले तेव्हा आपल्याला सुद्धा आत्मज्ञानी होता हे सोडू नका. साधना चालू ठेवा. आपली साधना आपल्याला प्राप्त केलेली त्यावर विश्वास ठेवा आणि त्या साधनेने अशा शिकण्याची वेळ सुद्धा विश्वली थोडासा भाग राहून गेलेला आहे. हरिओम.